कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कारचं टेम्पररी रजिस्ट्रेशन आरटीओ विभागाकडून रद्द करण्याचे पावलं उचलण्यात आलेली आहे, असं नोटीस देखील अग्रवाल यांना पाठवण्यात आलेली आहे। सध्या माझ्यासोबत आरटीओ संजीव भोर सर आहेत। सर, आपण एक नोटीस पाठवलेली आहे, नेमकी ती नोटीस काय आहे आणि काय सांगायचं यामध्ये तुम्हाला? ही जी अपघातग्रस्त पोर्शे कार जी आहे ती बेंगलोरच्या वितरकाकडून देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याचं बेंगलोरी सेंट्रल आरटीओ ऑफिस जे आहे त्या ठिकाणून त्याचं तात्पुरतं नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्या वाहनाचं इन्स्पेक्शन 18 एप्रिल 2024 रोजी आरटीओ पुणे येथील मोटर वाहन निरीक्षकांनी केलेलं होतं। त्यानंतर त्याचं सेम डे अप्रूव्हल देखील केलेलं होतं, परंतु त्यानंतर पुढील फी भरलेली नसल्यामुळे त्याचं परमनंट रजिस्ट्रेशन मार्क त्या गाडीला अलॉट होऊ शकलेला नाही। परंतु त्यानंतर या वाहनाकडून जो अपघात घडलेला आहे त्या अपघात अशा प्रकारे एखाद्या अल्पवयीन मुलाकडनं जर एखादा मोटर वाहन कायद्यातील असा गुन्हा घडला तर त्यामध्ये मोटर वाहन कायद्याच्या सेक्शन 199A4 यामध्ये त्याचं नोंदणी प्रमाणपत्र 12 महिन्यापर्यंत रद्द करण्याची कारवाई करता येऊ शकते। त्यानुसार या अपघातग्रस्त वाहनाची तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे, तशी नोटीस त्यांना बजावण्यात येत आहे। सर, प्रश्न असा देखील उपस्थित होतो, तुम्ही जसं सांगितलं की बंगळुरूमधून ही गाडी घेण्यात आली, तर हे टेम्पररी रजिस्ट्रेशन कशासाठी असतं? हे एवढे दिवस ते अशा पद्धतीने गाडी घेऊन रस्त्यावर फिरू शकतात का? मूलतः मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कोणतेही वाहन रस्त्यावर हे आयदर टेम्पररी किंवा परमनंट रजिस्ट्रेशन असल्याशिवाय आणता येत नाही आणि टेम्पर रजिस्ट्रेशनची प्रोव्हिजन ही यासाठी आहे की बेंगलोरवरनं पुण्याला ती गाडी येणार आहे, ती बाय रोड येणार आहे, तर त्याचं कोणतं ना कोणतं तरी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। त्यामुळे त्याचं तात्पुरतं नोंदणी प्रमाणपत्र बेंगलोर आरटीओकडनं इश्यू करण्यात आलेलं होतं। ते आरटीओ पुणे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याकरता त्यांना बेंगळूर टू पुणे या ठिकाणी येण्याकरता त्याचं मेन उपयोग जो आहे किंवा त्याचा वापर त्यासाठी करणं अपेक्षित होतं। पर एवढे दिवस अशा पद्धतीने रस्त्यावर ही गाडी घेऊन फिरणं विदाऊट म्हणजे प्रॉपर रजिस्ट्रेशन हे अलाउड आहे सर? अशा पद्धतीने नाही, अशा प्रकारे कोणतेही वाहन विना नोंदणी रस्त्यावर आणणं हा मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे। सर, जो हा गुन्हा घडलेला आहे त्याच्यानंतर आणखीन काही तरतुदी आहेत का यामध्ये, ज्या पद्धतीने आता टेक्निकली बघायला गेलं तर वेगवेगळे बाबी समोर येत आहेत? त्या गाडीवर कुठेही मागं पुढे नंबर प्लेट नव्हतं, एवढे दिवस हे कुणालाही लक्षात आलं नाही का? आपण यासाठी काही कारवाई केली आहे का? नाही, त्या वाहनाच्या संदर्भात जे आहे तर त्याचा नोंदणी क्रमांक हा इश्यू झालेला नव्हता आणि यापुढे जर कोणतेही वाहन रस्त्यावर जर विना नोंदणी धावत असेल तर मी माझ्या वायवेक पथकाला सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याकडून तपासणी केली जाईल, वाहन तात्काळ डिटेन केलं जाईल आणि संबंधित वाहन ज्या वितरकाने विकलेलं आहे त्यांच्या ट्रेड सर्टिफिकेटच्या सस्पेन्शनची कारवाई केली जाईल। सर, जर आपण बघितलं तर गाडीबरोबर जे चालवत होता अल्पवयीन मुलगा, लायसन्स होल्डर नाहीये, जर अशा कुणाकडून अपघात घडत असेल तर भविष्यात त्यांना लायसन्स इश्यू करताना काही म्हणजे अर्थात काही आरटीओ विभागाकडून काही वेगळे तरतुदी आहेत काय? त्यांना काही अडचण येऊ शकतात काय? अशा प्रकारे मोटर वाहन कायद्यामध्ये एखाद्या अल्पवयीन मुलाकडनं असा एखादा जर अपघात घडला तर त्याला सेक्शन 199 नुसार त्याला वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याला कोणतंही लायसन्स इश्यू होऊ शकत नाही। अर्थात आता आपण फक्त नोटीस पाठवलेली आहे आणि जो टेम्पररी रजिस्ट्रेशन आहे तो रद्द केलेला आहे आणि पुढे 12 महिन्यापर्यंत रजिस्ट्रेशन होणार नाही असं तुम्ही? होय होय। जसं या ठिकाणी स्वतः संजीव भोर सरांनी सांगितलेलं आहे, नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे, या गाडीला जे टेम्पररी रजिस्ट्रेशन देण्यात आलेलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पुढील 12 महिने या गाडीचं रजिस्ट्रेशन होणार नाही असं देखील या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे। अर्थातच जो अपघात घडलेला आहे जरी तो अल्पवयीन मुलगा असला तरी अर्थात आरटीओ विभाग देखील आता कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर आलेला आहे आणि त्यांच्याकडून देखील अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।